शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बंधू अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचे पुरावे मिळाले. खरातने पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय. सरकारी वकिलांची कोर्टात माहिती. खरात वाघ आणि साप दाखवून लोकांच्या मनात भीती निर्माण करायचा. हरणांची शिकार करून काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा असाही संशय. सरकारी वकिलांकडून धक्कादायक खुलासे. बंधू खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम वाढला. खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद. खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून अत्याचार करायचा. बंदुगिरी तंत्रमंत्र जादूटोणा करत खरातचे महिलांसोबत अश्लील वर्तन. चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळालेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत बंधू खरातची पोलखोल केली. अशोक खरातला मदत करणाऱ्या कुणालाही सोडण्यात येणार नाही. प्रत्येकाची चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही. बंधू खरातला 3 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा व्हायला हवी. प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेर तृप्ती देसाई आक्रमक. बंधू खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना खरातकडनं तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री. 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार. खरातच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली. ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर. बंधू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा बच्चू कडूंचा व्हिडिओ देखील व्हायरल. जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या. खरातनं कडूंना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समोर. बंधू अशोक खरातवर कठोर कारवाई व्हावी. महाराष्ट्रामधील सगळ्या बाबांची ईडी मार्फत चौकशी करा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी. उद्धव ठाकरे साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो. पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. विधान परिषदेत उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शुभेच्छा. जिनको मेरा हात पकडकर बैठना था वो बात पकडकर बैठ गए. फडणवीसांचा शायरीतून उद्धव ठाकरेंना टोला. तर ऐसी कौन सी बात थी कि किसी और का हाथ पकडना पडा. ठाकरेंनी देखील डिवचलं. सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोरेंच्या आदेशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. समुद्रधुनी हा जागतिक व्यापाराचा सगळ्यात मोठा मार्ग. होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी आखाती देशांसोबत चर्चा सुरू. शक्य तिथून भारतामध्ये गॅस आणि तेल पोहोचवतोय. पंतप्रधान मोदींची राज्यसभेत माहिती. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त इतर धर्मामध्ये धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. एका पाद्री समाजातील व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा निकाल. देशातील निष्क्रिय इच्छा मृत्यू प्रकरणातील पहिला रुग्ण हरीश राणा याचं निधन. दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. हरीश 13 वर्षांपासून कोमात होता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.